श्री शिवलीलामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः। जो सद्गुरु ब्रह्मानंद अपरणा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्यांचे स्कंद पुराणी सूत शौनकादिकांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली। दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले। जगदात्मा सदा शिव जयासी वंदिती पद्मजर माधव आमणाय आणि वासव स्तविती जासी सर्वदा। शिव महिमा नेनोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नरमुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित कैसाहा करी ओले गजचर्म ब्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरकबाळ घेऊन बसे स्मशानी सर्वदा। चिताभस्म अंगी चरचिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सर्व पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले ह्यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीय नेत्री प्रलयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊनी निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे देवोनी अवघेची दैत्यांची देवोनियावर येणेची माजविले अपार न कळे ह्यासी लहान थोर वाहन ढोर तयांचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही धिजले अभ्युत्थान तेने दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञीन पुजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया घेणे निंदिला शिव दयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्यांमाजी तो चांडाळ त्याचा विटाळ न भावा असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृ सदनी मज बोलावो नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन ह्यावरी बोले भाललोचन मृडानी प्रतीतेधवा मने मृगलोचने ऐक गौरी पदमज जनक सहोदरी लावण्यामृत सरिते अवधारी कदाहि तेथे न जावे तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खल तू जाताची तात्काल अपमानील शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण मनोवेगी पातली दक्ष सदन तब मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुलाल्या पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुनी एक सदाशिव वेगळा करुनी पूजिले ऋषी सुरवर जैसा उडुगणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजत शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदानी भवानी जवळी आली ते वेळे देखुनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची नंदी वरुणी उतरोणी पीतया समीप आली भवानी दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रुमंडळा
जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणोनी न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावीत ईस कोणे बोला दिले येथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत अपमान देखुनी उमा तेथ क्रोधे संतप्त झाली प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हाक वाजली कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक देऊनी शिवगण गेले शिवापाशी धावोन सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रलयींचा कृतांत हाक देऊनी अद्भुत जटा आपटित आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रगटले वाटे त्याची तेजांत सूर्यचंद्र बुचकुळ्या देत आकाश असे आसुडात सडा होत नक्षत्रांचा कुंभिणी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करी तसे अवचित उकलली क्षिती दिवसा दिवा भिते बोभाती दक्ष अंगीची सर्व शक्ती निघोनी गेली ते धवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान एकवीस पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविन्नला 60 कोटी गण घेऊन मागून धाविन्नला अपर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावोन ख्याती केली दक्षयागी वारणचक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठी रव की विनायके घेतली धाव अपार अही पाहोनी आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथुनिया आकांतला त्रिलोक प्रलयकाळीचा पावक दुमदुमिला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती एक मळमूत्र भये विसर्जिती धोत्रे गळाली नेणती क्षिती कुक्कुट रूपे रोहिणी पती पळता झाला ते धवा शिखी होऊनिया शिखी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झांकी बकवेश घेवोनिया नैऋत्यपती होय काक शशांक होय रसनायक कपोत होऊनिया अर्क पळता झाला ते धवा कीर होऊनी वृत्रारी पळता भयवाटे अंतरी नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले विंध्यावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिव सूत वीरभद्र पातला षडबाहू वीर दैदिप्यमान असिलता खेटक धनुष्यबाण त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रगटला पुरुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडीत खांडमिषा उपडीत ऋत्विजांच्या ते धवा चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले कितिकांचे प्राण गेले वीरभद्र देखता मागुनी पातला शंकर तेने दक्ष पृतना मारिली सत्वर कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळिला देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मजा आणि सहस्त्राक्ष पूर्वीच तेथोनी पळाले वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्ष
त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा तुझ लावीन आता शिक्षा शिवद्वेषिया पाहे पा विद्युत्प्राय असिलता तीव्र ऊर्ध्वहस्ते महावीर छेदिता झाला दक्ष शीर प्रलय थोर दाहला दक्ष शीर गगनी उसळले वीरभद्रे पायांतळी रगडिले मग उमाधवा पाशी ते वेळे देव पातले चहू कडोनी सकळ सुरांसहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन म्हणे वृषभध्वजा कृपा करुण दक्षा लागी उठवी संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शीर परितेने वीरभद्र पायांतळी रगडिले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार जो शिवनाम न घे अपवित्र जिव्हा छेदिन तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णू सान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारी न तयाते सर्वथा नेदीनी दक्ष शीर काय करतील विधी हरिहर मग मेष शिर सत्वर दक्षा लागी लाविले सजीव करोनिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष द्वादश वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग सहस्त्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वता हिमनगाची स्त्री मेनका तीस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही धूसरी कमल जन्मा वृत्रारी त्यासही दुजी करवेना तिचे स्वरूप पाहावया येती सूर भुसुर मिळोनिया जिचे स्वरूप वर्णावया सहस्त्रवदना शक्ती नभे मृगमीण कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगुष्टी न तुळे जिच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीरव देखोनी जिचा माज मुख न दावी मनुष्या परमसु कुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्र नीळ गाळूनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पैहोती आदी माया प्रणव रूपिणी ते झाली हिमनग नंदिनी अनंत शक्तीची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे कोट्यानुकोटी मीन केतन सांडवी करावी नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनी वरी जाय ब्रह्मादिदेव मुळी हुनी गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी वेदोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तप करी शिवदर्शना झड करी हिमनग येता जाहला घालून या लोटांगण करीत जिम्हा बहुत स्तवन ह्यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठी सहस्त्र लावण्य खानी सवे सखिया जैसा पद्मिनी तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंच वदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जन तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन तिही घोर तप आचरोन उमा रमण अर्चिला सहस्त्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रात एक न्यून
कमल झाले एकदा. तिघेही काढुनी नेत्र कमळे, शिवार्चन करीते झाले. मागुती एक न्यून आले, मग स्वशिर कमळे अर्पिली. प्रसन्न होऊनी त्रिनेत्र, तिघे उठविले तारका पुत्र. तिघांची धिजले अपेक्षित वर, झाले अनिवार त्रिभुवनी. तिघांची चतुर्मुख प्रसन्न होऊनी, त्रिपुरे धिजली अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी, निमिषार्धे एक होती. इतक्यात जो धनुर्धर, मारील लक्ष साधुनी शर. त्रिपुरांसहित संहार, तुमचा करील निर्धारे. यावरी त्या तिघा जणी, त्रिभुवन त्रासिले बळे करुणी. देव पळविले स्वस्थानाहुनी, पीडिली धरणी बहुपापे. मग देव ऋषी सकळ मिळोन, वैकुंठपतीस केले शरण. गरुडध्वज सर्वांस घेऊन, शिवापाशी पातला. करिता अद्भुत स्तवन, परम संतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न, मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत, देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ, त्रिपुर वरदना कारणे. तब बोलती समस्त, आम्ही सजोनी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी स्यंदन होत, चक्रे निश्चित शशीमित्र. मंदरगिरी अक्ष होत, स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बळीवंत, मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर, लाविले शास्त्रांचे वाग्दोर. पुराणे तटबंध साचार, उपपुराणे खिळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर, धनुर्जा होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार, झाला शर तेजस्वी. रथी चढता उमानाथ, रसातळी चालिला रथ. कोणासी न उपडे निश्चित, मग नंदी काढित शृंगाने. मग स्यंदनी एक चरण, दुजा नंदीवरी ठेवून. अपार युद्ध करून, त्रिपुर दळे संहारिली. होता युद्धाचे घनचक्र, वीरभद्री संहारिले असुर. पै अमृतकुंडे समग्र, दैत्यांकडे असती पै. अमृत शिंपिता अमित, सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालुनी समस्त, अमृतकुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती, लक्ष साधी मृडानी पती. दिव्य सहस्त्र वर्षे झाली येची रीती, न लवती पाती कदापि. अंगी लोटला धर्मपूर, तेहे भीमरथी गंगा थोर. नेत्रींचे जलबिंदू पडता पार, रुद्राक्ष तेथे जाहले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर, तेणे असुरांची जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर, दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र, प्रगट केले चार्वाक शास्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र, व्याभिचार कर्मे करविली. तेने दैत्यांस झाले अकल्याण, तव इकडे शिवे लक्ष साधून. धनुष्य योजिला विष्णू बाण, पाशुपतास्त्र स्थापुनी. उगवले सहस्त्रमार्तंड, तैसे अस्त्र चालिले प्रचंड. कि उभारिला काळ दंड, संहारावया विश्वाते. की प्रलयाग्नीची शिखा सबळ, की कृतांताची जिव्हा तेजाळ. की ते प्रळय मेघातील, मुख्य चपळा निवडिली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही, एकवटले त्या अस्त्राठायी. देव दैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोनी मंत्र, सोडोनी धितले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर, तडाडले ते काळी. सहस्त्र विजा कडकडती, तैसी धाबिन्नली अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज. देव विमाने बळवीती, गिरिकंदरी असुर दडती. एक मूर्छना येऊनी पडती, उठती ना मागुते. त्या अस्त्रे न लागता क्षण, त्रिपुरे टाकिली जाळून. त्यात तृतीय नेत्रींचा प्रलयाग्न, साह्य झाले तयाते. तिन्ही ग्रामसेने सहित, त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिव स्तवन करीत, चरण धरित सप्रेमी. त्यावरी त्रिपुर पीता तारकासूर, तेने प्रलय मांडिला थोर.
देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आदि गंगा पवित्र धरुणी नेत तारकासूर देवांगना समग्र दासी करोनी ठेविल्या ब्रह्मा विष्णू शचीवर करीती एकांती विचार म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासूर मग बोलावुनी पंचशर म्हणती तुवा जाबुनी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी हिमाचळी तप करी व्योमकेश मन्मथा तू भुलवी तयास मग रती सहित कुसुमेश शिवा जवळी पातला पार्वतीच्या स्वरूपांत रती तिव्हा प्रवेशत वसंते वन समस्त शृंगारिले ते धवा शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करीती बहुगज बज शिवध्यान विक्षेपिती ते पक्षी हा काबया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होऊनी कामातूर पाठीसी उभी मन्मथाच्या शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मीन केतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भाल लोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुम शर फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्मरगृह शब्द उच्चारून नानापरी उपहासिती शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करुण जो हे व्रत न पाळी पूर्ण अवतसा जान त्या बाधी ऐसा संभारुणी पंच शर विचार करुणी पंच वक्त्र तत्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जर नाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येसी भोगिता कंदर्पास शाप दितला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामातू असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची पार्वती तप करी जेवणी शिव तेथे गेला बटुवेश धरोनी गायनाच्या छंदे करुणी कुसे भवानी प्रतितेव्हा कास या तप करीसी येथ येरी म्हणे जो कैलासनाथ पती व्हावा ऐक दर्थ आचरे तप येथेनी बटू बोले ते अवसरी तू तव हिमनगराज कुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण बसविले महाश्मशान भूतगण सभोवते तरी विष्णू विलासी सगुण त्यासी वरी तू एक वचन तुझ योग्य पंचवदन वरनभ्ये सर्वथा ऐकता क्षोभली जगन्माता म्हणे शिव निंदका होय परता वदन न दाखवी मागूता परमखळा द्वेषिया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळ न भावा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणो निराहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ धरिले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणोनी त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना धडकरी गेली तेधवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळी शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरे पूजिले षोडशोपचारे करूनिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकून म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले अष्टमीसी निश्चय करुनी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रादी सहस्त्रनयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी
इकडे नंदीस पाठवुनी ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेऊनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातले इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त्र 88 सहस्त्र ऋषीश्वर शिष्यांसहित निघाले सिद्धचारण उय्यक पितृगण मरुदगण वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुलाल्या वाहनी बैसोन लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदी करुण किन्नर गंधर्व सर्वही ऐवं सर्वा सहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पूजोनी नीत सकळांते दशसहस्र योजने मंडप उभविला ज्यांचे तेज अमूप सुवर्ण सदने देदीप्य जानव शासी धिजली शिवस्वरूप पाहता समस्त वर्हाडी होत विस्मित एक म्हणते वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हिमाद्री आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही असो नवरा मीरवीत नेला आपुल्या मंडपात मधुवरकादी पूजा विधी समस्त हिमाचल करीतसे लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनग बाळी उभी केली पटाआड लग्न घटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणतसे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करीती प्रदक्षिण शिवशक्ती ते धवा इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पदनख देखिले विधीने कामे व्यापिला सूर्यजामात पटपटा वीर्यबिंदू पडत 60 सहस्र बालखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्माचे पाचवे शीर छेदुनी टाकिले ते धवा झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्त्र नाम तैपासून असो यथाविधी सोहाळे 4 दिवस संपूर्ण झाले सकळ देव गौरविले वस्त्रालंकारिही मनगे सवे पार्वती घेबुनी कैलासा आला शूलपाणी ह्यावरी सर्व देव मिळोनी प्रार्थिते झाले विश्वनाथा खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मीनध्वज पुढती अनंग करुणी जीवबिला अंधकपुत्र तारकासूर तेने पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती 4 युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत परीनो हे वीर्यपात नभे सूत याकरिता तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळिले समस्त देव ललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तवती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नभेची मग अग्नी आत पाठविला अतित वेश तेने धरिला जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणून हाक फोडुनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित माझे वीर्य धरोणी अद्भुत भिक्षा देई अतिताते मग अमोघ वीर्य धरून अग्नीस देत अंबिका आणोन सांडले जेथे वीर्य जान रेत कूप झाला तोची पारा परमचंचळ न धरवे कोण हाती ते जाळ असो कृशानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते धवा अग्नी झाला गरोदर परमलज्जित हिंडे कांतार तो साही कृतिका परमसुंदर ऋषी पत्न्या देखिल्या
त्या गंगेत स्नान करुणी तापत बैसल्या साही जणी तब अग्नीने गर्भ काढून पोटात घातला साहींच्या साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती मनी मग लज्जेने गर्भ काढून साही जणींनी त्यागिला साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले सहा मुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूरवाहन भस्म अंगी उपासीत शिवाते शिवे निजपुत्र जानोनी नेवो निलाविला पर्णास्तनी सप्तवर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंद पुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयाची 72 अक्षौहिणी त्याचे नगर वेढिती सुधा पाणी पृतने सहित तेच क्षणी तारकासूर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व धिजले संपूर्ण दिव्यरथी बैसवून अभिषेकिला कुमार इकडे तारकासूर सुधा पाणी युद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळोनी कुमाराकडे स्कंधापुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणुनी सकळ कुमारी धरिले रूप विशाळ तो तारकासूर धाविन्नला प्रबळ शिवकुमार रक्षुनी तेहतीस कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार तारका अंगी बळ अपार दशसहस्र कुंजरांचे तारकासूर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामीचे पाठीसी सूर लपती सत्वर जागुनी लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती धिजली सोडून प्रळय प्रळय चपळे समागे टाकून मनोवेगी चालिली भयभीत शक्र होऊन करी हरिस्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारिये मुनी शक्ती हे ब्रह्मानंद विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधु मुरनर कांतका निवारी प्रलय शक्ती हे वैकुंठी हुनी योग माया हरिणे धाडिली लव लाह्या तिने ते शक्ती परतुनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पूर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोनी शिवकुमार तितुके गिळता जाहला नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुक्या गिळल्या सहज स्थिती शास्त्र संख्या बदनाने कल्पांतरुद्रा समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र धितले सोडून तेही गिळी अवलीळे जितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितुके प्रेरितसेच हुकडून प्रलय काळा समशिवनंदन गिळी क्षण न लागता मग निशस्त्र तारकासूर स्यंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिका ऐसे देखोनी षडानन कृतांत ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले सप्तदिनपर्यंत युद्ध झाले परमद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोली पायी धरोनी अबलीला चक्राकार भोवंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मुदगटवत निघोनी गेला प्राण दुंदुभी वाजवी शची रमण पुष्पे वर्षिती सुरगण करजोडोनी स्तुती करीती मारिला जिव्हा तारकासूर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी धिजले तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र देव स्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिसले मग झाले मौंजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य गेले आजपर्यंत
आता स्त्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हासे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडोने दिनी ऐसे कुमार बोलोन महाकपटांत जाय पळोन मग ते जगन्माता आपण धरू धाविन्नली तयाते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेद पुराणी वंद्यजे अरे तू कुमारा दावी वदन आला माझ्या स्तनासी त्वान्हा कोणासी पाजू षडानना निजवदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणोनी कुमार वमी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शनाची स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिका योगी तो सप्तजन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग अनामिक हो अथवा मातंग दर्शनी लाभ समानची स्वामी स ऋषी विनवीती समस्त भवानी तुझ लागी तळमळत भेटून येई त्वरित वाराणसीस जाऊनी मग स्वामी आनंद बना जागुनी आनंद भिली शिव भवानी उभयतांचे समाधान करोनी मागुती गेला पूर्वस्थळा स्कंद पुराणी कथा सूत शौनकादिका प्रती सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादिसिद्धा आनंद कंदा जगद्गुरु शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन अखंड त्रयोदशाध्याय गूढः श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु